नमस्कार. आजवर या महाराष्ट्राने अनेक मोठमोठी मंडळी पाहिलीत, अनुभवली. या महाराष्ट्राने ज्येष्ठ साहित्यिक दिले, कर्तृत्ववान पुरुष दिले. या महाराष्ट्राने अनेकांना मोठं केलं, अनेकाने कर्तृत्वाने या महाराष्ट्राला मोठं केलं. अशा या कर्तृत्वामध्ये एक नाव महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये देखील अभिमानाने घेतलं जातं की ज्या नावाने स्वतःची ओळख करून महाराष्ट्राला दिली, की ज्यासाठी स्वतःला प्रचंड संघर्ष करावा लागला. किंबहुना मी देखील माणूस आहे, मला जगण्याचा हक्क आहे हे सांगणार एक व्यक्तिमत्व, ज्याच्या जीवनावर आधारित एक कादंबरी आपल्या समोर या महाराष्ट्रामध्ये येणार आहे. शरीराने निसर्ग, शरीर निसर्गाचे पण मातृत्व माझे स्वतःचे, असं स्वतःहून जगणारी श्री गौरी सावंत, जिच्या चरित्राकडे आपण बघत असताना नक्कीच आज आपल्याला अभिमान वाटतो, तिच्या कर्तृत्वाचा, तिच्या बोलण्याचा, तिच्या वागण्याचा. किंबहुना समाजातल्या तळागाळातल्या फेकून दिलेल्या माणसांकडे बघण्याचा दृष्टिकोन ह्या बाईने आपल्याला एका वेगळ्या अर्थाने बघायला लावला. आणि अशा ह्या व्यक्तिमत्वाचं चरित्र काही दिवसातच आपल्या समोर येईलच. मी प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ, माझं भाग्य आहे की आज गौरी माझ्या बरोबर आहे. किंबहुना मी स्वतःला अभिमान समजतो की गौरीसारखी एक कर्तृत्ववान स्त्री, की जिचं आयुष्य पुढे पुढे उलगडत जाईलच, की जी आज माझ्याबरोबर कोकणामध्ये एक वेगळ्या कामानिमित्त आलेली आहे. आणि या संधीचा फायदा घेऊन मी तिला बोलतं करायचा प्रयत्न करणार आहे. बोलतं म्हणजे ती इतकी बोलेल हे मला पूर्ण खात्री आहे, पण मला तिला शब्दांमध्ये बांधायचं आहे, कादंबरीच्या फॉर्म मध्ये तिला समाजासमोर आणायचं आहे. आज निवळ आमचीच पिढी नव्हे तर तरुण पिढी देखील गौरीकडे फार वेगळ्या अभिमानाने बघत आहे. गौरी आता गौरी सावंत म्हणून आज अभिमानाने महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशात आणि परदेशाही नावारूपाला आलेली आहे. गौरी, मला तुला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की आईच्या जाण्याच्या आधीचं जे तुझं जीवन आहे, हे तुझ्या आईच्या जाणं वयाच्या 7व्या वर्षीच्या आधीचं तुझं जे जीवन आहे, त्या जीवनाबद्दल मला थोडस जाणून घ्यायचं आहे गौरी. की सावंत कुटुंब, तू मूळची कुठली, तुझं गाव कुठलं, तो तुझा अगदी छोटासा प्रवास, आयुष्याचा जीवन प्रवास. बापरे, म्हणजे कशी आणि कुठून सुरुवात करू कधी कधी. पण आपण म्हणतो ना, फ्लॅशबॅक मध्ये पाठी जाताना, मी मूळची रत्नागिरी, कोकणातली. रत्नागिरीमध्ये सड्यामिऱ्या माझं गाव आहे. सुरेश वामनराव सावंत माझे वडील आणि सुहासिनी सुरेश सावंत माझी आई. एक मोठी बहीण, एक भाऊ आणि नंतरचं अपत्य ते मी. आता तुम्ही म्हणाल त्यात वेगळं काय, तर मोठी बहीण स्त्री, मधला भाऊ पुरुष मुलगा आणि मी उभयलिंगी म्हणजे पारलिंगी ज्याला आपण म्हणतो, की माझं जेंडरसाठी. त्यामुळे मी माझ्या वडिलांना आणि आई वडिलांना नेहमी सॅल्यूट करते की त्यांनी तिन्ही जेंडर्सला जन्माला घातलं होतं. ते आता त्यांना कळायला थोडा उशीर झाला असेल, किंबहुना समाज ज्याला आपण म्हणतो, म्हणजे आपण समाजाची व्याख्या करताना आपण म्हणतो समाज म्हणजे नक्की कोण. तर समाजाची व्याख्या करताना मला जेवढं कळतंय ते मी म्हणते की आई वडील, बहीण भावंड, दुसरे नातेवाईक, शाळेतले मित्र आणि तिसरं जे आज तुम्ही मला ऐकता तो माझा समाज. आणि या समाजाच्या भीतीमुळे कदाचित जसं एखाद्या कावळ्याचं पिल्लू खाली पडलं आणि माणसाचा हात लागला तर दुसरे कावळे त्याला घेत नाहीत कळपामध्ये, तर या समाजाने मला नाकारल्यामुळे कदाचित माझ्या आई वडिलांमध्ये तेवढी हिंमत नसेल. आई म्हणण्यापेक्षा आई तर लवकर गेली, जसं तुम्ही म्हणालात मगाशी. आणि आई विना कसं वाढली हे मलाच माहिती नाही. अनवॉन्टेड झाड जसं असतं एखाद्या बाल्कनीमध्ये, तशी मी वाढली. खूप साऱ्या आठवणी नाहीयेत माझ्याकडे, पण आई विना वाढणं एवढं सोपं नसतं हे मला आज कळतंय. तर मूळची कोकणातली आहे. वडील पोलीसमध्ये होते. मुंबईला कामानिमित्त पुण्याला आधी होते, पुण्यावरून मग मुंबई, असं चौरस कुटुंबामध्ये. आई मूळचीच माझी रत्नागिरी जाकादेवीची असल्यामुळे आणि तिकडनं भरपूर मुलांना ती घेऊन आली होती आमच्याकडे.
त्यामुळे घरामध्येच मला बाळकडू होतं सोशल सेक्टरचं. आणखी शेअरिंग इज केअरिंग, म्हणजे मला अजूनही आठवतं की पूर्वी पार्ले बिस्किटचा पुडा यायचा 4 रुपयाला आणि कागदाचं कव्हर असायचं आणि त्याच्यामध्ये 18 का 19 बिस्किट असतात किंवा आता नंबर माहिती नाहीये. पण माझी आई पूर्वी आम्हाला 2-2 सगळ्यांना काढून द्यायची आणि त्या फॅमिलीमध्ये मी वाढलेली आहे. त्यामुळे मला असं नव्हतं की फक्त दिनेश आणि शलाका हेच माझे भावंड आहेत. दुसरी घरातली मुलं पण माझी भावंड आहेत. हे मला बाळकडून मिळाले. त्या फॅमिलीतून मी आहे. कसं म्हणालीत की अगदी आई तुझ्या वयाची समज येण्याआधीच म्हणजे वयाच्या 6-7 वर्षाची असताना आई गेली आणि मग तू पुण्याकडे बाबांबरोबर नाही, पुण्यामध्ये पुण्यावरून आम्ही मुंबईला गेलो हा. आणि मग मुंबईला असताना वारली माझी आई. हो, पण मग आई तुझ्या समोर गेली हे तू हम्म. पाहिलंस. हम्म. त्या तुझी ते खरं म्हणजे थोडस वय तुला कळत होतं. हो. 6-7 वर्ष म्हणजे नक्कीच नाही, कळतं. जरा मोठी असेल मी, 6-7 वर्ष नाही, जरा मोठीच होती. हम्म. कळत होतं म्हणजे मी शाळेतून जेव्हा घरी आली ना तेव्हा माझ्या आईला म्हणजे फर्स्ट अटॅक आला आणि सिव्हिअर अटॅक आला आणि मला कळलंच नाही. खरं मला चक्कर येते हाही प्रकार माहिती नव्हता आणि आई पडलेली आणि मग दवाखान्यामध्ये घेऊन गेले आणि मग आईच्या छातीमध्ये इंजेक्शन दिलं तरी मला काहीच कळत नव्हतं. आणि मी वडिलांना दादा म्हणते. दादा आले, फोन केला तेव्हा खार पोलीस स्टेशनला ते इन्चार्ज होते दादा, एअरपोर्टला होते. जे हिटलर म्हणायचे, जगातला क्रुएल माणूस समजायचे का मला माहिती नाही, पण आय यूज टू हेट माय फादर. आणि त्या दिवशी फर्स्ट टाइम मी माझ्या वडिलांना रडताना बघितलं आणि मग मला कळलं की आपला खेळ विस्कटलेला आहे. असं एखाद्या मुलांची भांडणं होतात आणि नाही का बॅटमन्सच बॅट घेऊन जातो, आता हो. क्रिकेट काय, आता गरज नाहीये. हम्म. ते त्या दिवशी रिअलाइज झालं. पण काय करू शकतो आपण, काय नाही करू शकत. आई 26 ऑगस्टला वारली. 25 ऑगस्ट पर्यंत आय यूज टू स्लीप विथ माय मदर, म्हणजे मी आईच्या एक असा हात टाकून आई करायची, झोपायची. आणि भाऊ मी आजपर्यंत सुद्धा म्हणजे मी जगाच्या कुठेही कानाकोपऱ्यात गेले, कुठेही गेले तरी मला लोड पुढ्यात असं घट्ट धरल्याशिवाय झोप येत नाही आणि पांघरून घेतल्याशिवाय झोप येत नाही. आजच्या तारखेपर्यंत सुद्धा मी आईला मिस करते आणि मी जगात कोणाला जास्त मिस करत असेल तर आईला. खरं आईचं अस्तित्व काय असतं हे गौरीताईने आपल्याला सांगितलं. पण एकीकडे आईचा हाच स्वभाव तुझा आणि त्याचबरोबर मगाशी म्हणाले त्याप्रमाणे की माझ्या वडिलांना मी कधी रडताना पाहिलं नाही आणि आय हेट असाही शब्द तू वापरला. हो, खरं म्हणजे ते वय नव्हतं तुझं समजून घेण्या इतपत की वडील पोलीस खात्यामध्ये आहेत, वेगळं काम करतात, असं तुला का हेट करावं असं वाटलं होतं त्यावेळी? नाही, आणि आईच्या आणि वडिलांच्या दोन स्वभावामध्ये तुझी मनस्थिती कशी होती? हेट करावं म्हणजे त्या वयात मध्ये मला कळत नव्हतं. आज जर मला कळलं तर मी त्यांची खूप अपराधी. मी सांगते, जेव्हा मी घर सोडून पळून गेले, मी पुण्या एरोड्यामधून 60 रुपये घेऊन पळून गेले घरातून, तेव्हा माझे वडील 3 दिवस दरवाजा उघडून माझी वाट बघत होते की आता येईल, उद्या येईल, नंतर येईल. बघा, पोलीस खात्यातला माणूस एक फोन केला असता कुठेही काही होऊ शकलं असतं, है ना. पण ही डिडंट डू इट. त्यांनी ते केलं नाही आणि मला शोधायचा प्रयत्न नाही केला आणि मी पळून गेले. ते म्हणतात ना, आकाशी झेप गेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. खरं तर तो सोन्याचा पिंजरा माझ्यासाठी चांगला होता, आता बालिश बुद्धी होती म्हणून मी पळून गेले. पण दादांनी मला कधी असं दुखावलं नाही. मी वडिलांना दादा म्हणते, कधी मारलं नाही कधी, पण त्यांनी अबोला धरला. तो किस्सा असा झाला, आम्ही भवानी पेठेमध्ये वडील मला दर रविवारी चतुर्शिंगीला घेऊन जायचे आणि तेव्हा चतुर्शिंगीला ना असं एक बोट मिळायची लोखंडाची, त्याच्यामध्ये दिवा लावायचा आणि त्या ड्रम मध्ये ते फिरतं गर 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 तशी. आणि मला चतुर्शिंगीचा एक तो हे घेऊन दिलेला, पंखा घेऊन दिलेला कागदाचा. सो आय वॉज लाईक बुलेटच्या पुढे काळ्या ह्याच्यावरती मी अशी बसलो होतो आणि एका हातामध्ये ते फिरणारं चक्र आणि ते होडी आणि बुलेटवरती दादा मला घेऊन आले भवानी पेठेमध्ये आणि एकाने आवाज दिला गणपत पाटील. सावंत साहेबांनी, आता मी सावंत साहेब म्हणते, सावंत साहेबांनी मला उचललं आणि मला असं लात मारली. साल्याने माझं नाव खराब केलं. दॅट वॉज माय फर्स्ट अँगर विथ माय डॅडी. तू गणेश होतास? गणेश होतो. आजही मी गणेश आहे. आजही मी गणेश आहे. कुठल्या तरी कोपऱ्यामधला माझा गणेश मी अजूनही जपून ठेवलाय. तर मला त्या दिवशी त्यांचा राग आला. पण एक वडिलांवरती काय जाते, पोलीसवाला त्याला सगळीकडे रिस्पेक्ट आहे, आमच्याकडे पोलीस दुसरे लोक येतात, वडील
लिहून देतात आणि लोक थांबतात वडिलांना भेटायला, आणि त्याच्या मुलाला कोणीतरी गणपत पाटील म्हणालं, तर आपण म्हणतो ना की मॅचोनेस, आणि त्या सगळ्या भाषांमध्ये तो त्यांच्यावर जास्त आघात झाला. मला राग आला, माझ्यावर आघात नव्हता झाला. तर त्यामुळे ती माझी आणि माझ्या वडिलांची कट्टीबट्टीची सुरुवात झाली. त्यानंतर सावंत साहेबांनी माझ्याशी कधीच बोलले नाही, पण त्यांनी माझं कधीच असं वेगळं असं दुस्वास नाही केला. जे दिनेशला केलं तेच मला केलं. म्हणजे मला अजूनही आठवतं, पूर्वी एसी जर पूर्वी बॉक्सचे एसी असायचे खिडकीला, तो जरी बंद असेल तर दादा मला असे उचलून बेडरूम मध्ये घेऊन हॉलमध्ये ठेवायचे. आम्हाला हॉलमध्ये व्यवस्थित म्हणजे बेडरूम मध्ये झोपता म्हणून माझे वडील आयुष्यभर एवढा मोठा ऑफिसर असून त्या चॉकलेटी सोफ्यावर झोपायचं. आम्हाला कुठल्या गोष्टीची कमी नाही केली. बट व्हॉट ही डिड इट, माझ्याशी बोलणं बंद केलं, कम्युनिकेशन बंद केलं. त्याचा त्रास मला जास्त झाला आणि माझ्यापेक्षा डबल त्रास त्यांना झाला. आणि जेव्हा मी घर सोडून पळून गेले तर 3 दिवस मला माझ्या वडिलांनी पत्र लिहिलेत, मी तुम्हाला शेअर करते ती पत्र. खूप छान पत्र लिहिलेत, पण ते वडील जिवंत असताना माझ्या बहिणीने मला ते दिली नाहीत, किंवा माझ्या घरच्यांनी कधी आम्हाला भेटू नाही दिलं नाही. प्रयत्न केले असते तर झालं असतं.